आणि प्रितेश पाटील आहे ना। असं वाटतं की ते पण जर भविष्यात टीचर जर झाले ना तर त्यांचे पण जे स्टुडंट असतील ते स्वतःला खूप लकी मानतात माझ्याप्रमाणे। एवढं मग प्रितेश सर आले, त्यांनी आम्हाला मराठी शिकवले आणि ती कविता सुंदर सुरात म्हणून दाखवली। त्यांनी सुद्धा ती कविता खूप छान म्हणली। तर ऑलरेडी सिंगर होतेच, पण PS पाटील सरांच्या माध्यमातून आम्हाला एक नवीन सिंगर लाभले होते। जेव्हा सर आमच्या क्लासमध्ये यायचे तेव्हा सगळे विद्यार्थी म्हणायचे की सर प्लीज गाणं म्हणा ना, सर प्लीज गाणं म्हणा ना। आणि सर जेव्हा आमच्या वर्गात आले ते त्यांची सुरुवात गाण्यापासूनच झाली होती। म्हणजे सर आम्हाला मराठी विषय शिकवायचे, त्याचबरोबर हिंदी विषय शिकवायचे। सरांनी आम्हाला मराठी आणि हिंदी शिकवत असताना प्रत्येक म्हणजे शब्दाचा अर्थ सुद्धा सांगितला। आम्ही पण उत्तर द्यायचो, परंतु आम्हाला काही यायचे नाही। सरांनी प्रत्येक शब्दाचा अर्थही सांगितला आणि सरांनी आमचे अनेक खेळ घेतले, कधी चित्राच्या माध्यमातून, कधी सफरचंद काढून, तर कधी सर्कल काढून आम्हाला आमचे खेळही घेतले। मराठी हा विषय पाटील सर शिकवले आणि सर खरंच तुम्ही लई चांगलं गाणं म्हणतात। आणि मग प्रितेश सर आले, त्यांनी आम्हाला मराठी शिकवले आणि ती कविता सुंदर सुरात म्हणून दाखवली। त्यांनी सुद्धा ती कविता खूप छान म्हणली। त्याबद्दल तुमचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि पाईकराव सरांचं विशेष म्हणजे त्यांनी अगदी मी म्हटलं माझी अडचण अशी आहे चर्चा करताना, आणि सरांनी सांगितलं अरे मग ठीक आहे, दुसऱ्या शाळेमध्ये पाठ घेण्यापेक्षा आम्ही तुमच्या शाळेमध्ये घेऊ। आणि मला वाटलं होतं की आपल्याकडे सुद्धा आता थोडंसं परीक्षेला सगळी यंत्रणा लागल्यामुळे थोडंसं तुमचं नुकसान होऊ नये, आणि निश्चितच ह्या जे काही प्रशिक्षण आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आपल्या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार। इंदिरा गांधी शाळेमध्ये मला शिकवण्याची संधी मिळाली, यासाठी हे क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आहे। BEd प्रशिक्षणार्थी म्हणून मी या शाळेत विद्यार्थी मित्रांना गुड आफ्टरनून। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राठोड सर, त्याचप्रमाणे आपल्या सरस्वती कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पाईकराव सर आणि शिंदे सर, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो सरांनी आपल्याला इथे शिकवण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि राठोड सरांनी सुद्धा आपल्याला इथे शिकवण्याची संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो। आणि माझे फ्रेंड फक्त 8व्याच वर्गावर झाले आणि 8वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी मला खूप सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आणि समर्पण किती महत्त्वाचे आहे याची जाणीव झाली। या शाळेतील शिक्षकांनी मला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले, त्यांच्या सहकार्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि अध्यापन कौशल्य विकसित झाले। विद्यार्थ्यांचा संवाद साधताना मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यांचा निरागस प्रश्नामुळे मनापासून सर्वांना नमस्कार करते। आणि आज ज्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहात तो कार्यक्रम म्हणजे SUM BEd सेवेचा जो कालावधी होता 5 ते 6 दिवसाचा, यामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला आलेलाच आहे। सर्वप्रथम मी 8वी क्लासवरती गेले आणि Also respected principal Shinde, Professor Shinde sir, Kamble sir, thank you so much. तुम्ही टाइम टू टाइम आम्हाला गाईड केलं आणि सपोर्ट केला लेसन शिकवण्यासाठी। इंदिरा गांधी विद्यालय गोकुंदा येथील रिस्पेक्टेड प्रिन्सिपल अरविंद राठोड सर, थँक्यू सो मच। तुम्ही आम्हाला इथे शिकवण्याचा चान्स दिला। त्याचसोबत या स्कूलचे टीचर्स, स्टाफ मेंबर्स यांना पण थँक्यू। तुम्ही टाइम टू टाइम हेल्प केली, कॉपरेट केला आम्हाला, आणि 8th आणि 9th क्लासला स्पेशल थँक्यू। कारण सर्वांना नमस्कार। आणि विद्यार्थी मित्रांना खरं म्हणतात ते विद्यार्थी मित्रांना करावं लागेल, कारण ते शिक्षकासाठी एक प्रकारे देव असतं, कारण ते देव प्रसन्न झाला तर शिक्षक हा प्रसन्न होत असतो। त्यांना विद्यार्थ्यांनी 10वीच्या वर्गात आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो, त्याच्यासाठी 9वीच्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच चांगला अभ्यास करावा। तुम्हाला तर तसं वेळोवेळी मार्गदर्शन करायला तुमचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेतच, पण तुमचा आयुष्याचा सर्वात टर्निंग पॉईंट आहे 10वीचं वर्ष, त्याच्यामुळे सर्वांनी चांगला आम्हाला मराठी हा विषय पाटील सर शिकवले आणि सर खरंच तुम्ही लई चांगलं गाणं म्हणतात। आणि आम्हाला कविता शिकवत असताना आम्हाला कविता चांगल्या सुरात म्हणून दाखवली।
आणि समजून सांगितली आणि आम्हाला सरांनी गेम पण खेळवले. पाटील सरांनी खूप छान गाणं म्हणलं. पाटील सरांची एकच विनंती आहे की शेवटला गाणं म्हणावं. इथे आपण इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय गोकुंडा इथे आम्हाला शिकवण्यासाठी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल माननीय सरांचे आम्ही खूप आभारी आहोत. मुख्याध्यापक अरविंद राठोड सर, त्याचप्रमाणे शिक्षक अनंतपाल सर, तलवाडे मॅडम, वाठोरे मॅडम, शिंदे सर व तसेच प्रकाश मामा. आणि सर्वप्रथम मी आल्यानंतर आपल्याला मी ओळख करून दिली की माझे मोठे बंधू म्हणजे आपल्याला कम्प्युटर विषय शिकवणारे रमणी पाटील सर हे माझे मोठे बंधू आहेत. आणि मी तर विचारलं की त्यांना पाटील सर कसे आहेत, तर त्यांनी सांगितलं की हो मारतात आणि प्रेम पण करतात, चांगलं समजून पण सांगतात. बरोबर आहे ना? तर माझा विषय कसा आहे, एका खूप महान मानवानं सांगितलेलं आहे की विन द वर्ल्ड विथ लव्ह या शब्दांवर या वाक्यामध्ये चालणार आहे. कारण एखाद्या आपण हे जग जिंकायचं असेल तर आपल्याला प्रेमाने जिंकता येतं असं तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांना जर प्रेमाने समजून सांगितलं, जसं की नाव आहे त्या विद्यार्थ्याचा प्रेम, तो पण गोंधळ करतो, पण त्याला जर समजून सांगायचं असेल आपल्याला तर ते विषय कसं थोडाफार प्रेमाने घ्यावा लागतो. तर इथे आपल्याला शिकवण्यात आलेले, आता इथे आल्यानंतर मॅडमला वाटलं हे काय पाटील सर, शैलेश सर, हे राठोड सर यांचे नाव आहेत, परंतु खूप जास्त योगदान म्हणजे या सर्व टीचर्सचे आहे. त्यांचे नाव घेतो मी की छाया शिंदे मॅडम, निशा जोशी मॅडम, श्रद्धा काकडे मॅडम, सुनीता मेंढे मॅडम, पूजा शेंडे मॅडम, तसेच रुद्राणी मॅडम, शिवानी कातरवार मॅडम, या सर्वांनी खूप छान योगदान इथे दिलेले आहे. आणि सर्वात जास्त म्हणजे शैलेश सरांनी सर्व काही सांभाळून घेतलं, त्याबद्दल शैलेश सरांचं सुद्धा खूप खूप मी सर्वप्रथम 9वी वर्गावर गेलो होतो. 9वी वर्गावर गेल्यानंतर मी त्यांचा परिचय घेतला, माझा परिचय त्यांना दिला, त्यांना त्यांचे स्वप्न विचारले. धाव कसर मीच स्वतःला पाहू कसर ह्या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजाला, माझ्या शिवबाला, माझ्या राजाला, माझ्या शिवबाला. श्वास हे गहना बदलले किती जन्म, पायाची बहाना होऊ दे रे एकदा तरी. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो, डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी देखदा माझ्या उशाला र, माझा राजा माझा शिवबार, माझा राजा माझा शिवबार. धन्यवाद. अभी ना जाओ छोड़कर ये दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़कर ये दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं, अभी न जाओ छोड़ कर
के दिल अभी भरा